ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचे दुसऱ्या युवकाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने तिच्यावर थेट चाकू हल्ला केला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या प्रियकरानेही आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र त्याला लगेच रुग्णालयात दाखल केल्याने तो वाचला आहे. सध्या त्याच्यावर कामोठ येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी न्यायालयाने तरुणाला 6 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निकेश सुधाकर शिंदे वय 25 राहणार दिवेगाव ठाणे याचे नवीन पनवेलमधील सेक्टर 18 मध्ये राहणाऱ्या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र 3 महिन्यांपूर्वी त्यांच्यात भांडण होऊन ते वेगळे झाले. ब्रेकअप नंतर तिचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून 31 जानेवारीला प्रथम निकेश तिच्या कार्यालयात गेला आणि तिच्याशी भांडला. एवढेच नाही तर दुसऱ्या कोणासोबतही प्रेमसंबंध नको तसा दमही तिला भरला. त्यानंतर तिला शिवीगाळ केली. त्यानंतर दोघेही तिच्या घरी आले. निकेशने तिच्या गळ्यावर चाकू चालवला, यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर निकेशने स्वतःच्या गळ्यावरही चाकू चालवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मृत युवतीची बहीण आणि आई यांनी त्याला पकडले आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथून त्याला कामोठ येथील MGM रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रेम प्रकरणातून घडलेल्या या हत्येचा तपास खान्देश्वर पोलीस करत आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.